पाहिजे हे आम्हाला लाखो रुपये भेटतील. तिथं पैसे तुम्हाला असं भिकाऱ्यासारखं आपण गोळा करतो, दादागिरी करून. तुम्ही ऍक्च्युअली तिथं सुविधा द्या, तिथं काहीतरी बॅरिकेड्स करा. एवढ्या जागेत आम्ही वेळोवेळी सांगितलं महासभेमध्ये की ज्या गाड्या बंद पडलेल्या असतात, रस्त्यावर उभं आहेत, ज्या गाड्या घेऊन ठेवल्या त्याच्या बाबतीत निर्णय घ्या. आणि गाड्या पण ऐका ना, गाड्या काढतात पण पैसे पण घेतात ते. ऐका ना, लोकांना सुविधा करून द्या ना. प्रत्येक ठिकाणी बघा, मुंबईत जरी गेलो तरी अतिक्रमण म्हणजे आहेच. शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे छोटे छोटे. याच्यामध्ये आपला हा जो कॉम्प्लेक्सचा आणि अतिक्रमण हा वेगळा तर तो स्टेट वेल्डरची आता स्टेट वेल्डरची कमिटी पण झालेली आहे. त्या कमिटीचे पण विषय गोळा करणार एक नाही. त्याच्यावर लोक गाडी कुठे लावायची तरी कुठं गाडी लावायची, फक्त पावती फाडली की झालं. असं कुठं काय म्हणतात ते, तू आनंद ऋषी हॉस्पिटलच्या समोरचे एवढे टपऱ्या लागलेले आहेत, तिथं कोणती अतिक्रमणाची कारवाई होत नाही. शिवसेनेचे फक्त बोर्ड अनिल भैया राठोड ऐका, अनिल भैया राठोड लागलेला असतो तिकडं. आणि आमच्याला स्पष्ट विरोध आहे. कुठेही झालं तर आम्ही जागेवर जाऊन तिथे तोडफोड करू. तिथं जर एकाही माणसाकडून जर पैसे घेतले तर त्याला मग लोक मग आम्ही कसं पण ते टेंडर पास आणि एक मिनिट अतिक्रमण टपऱ्या काढायच्या, त्याच्यात टपऱ्या काढायच्या. तुम्हाला करायची ना सगळं शहर तुम्हाला स्वच्छ क्लीन करायचं ना, अतिक्रमण मुक्त. तुम्ही एक टू झेड मग सगळ्याचीच काढायचे. सुरुवात साहेब उगाच आहे ना तोंड पाहून कारवाई करू नका. तुम्ही काय करता, स्पेसिफिक भागात कारवाई करता, स्पेसिफिक याच्यात कारवाई करता. काय होतं की थोडं काहीतरी बोलतं, थोडं एखादं आडोसा रद्द करा, रद्द करा, रद्द करा. सामान्य माणसाला लुटायचं बंद करा. बरोबर. पण साहेब तुम्ही जो प्रशासक म्हणून जे बसले आहेत आपले ठाणे, त्यांनी या ठिकाणी पे अँड पार्कचा जो विषय घेतला. मुळात या आरक्षण पडलेले 20 वर्षापूर्वी त्या जागेवर त्या जागा ताब्यात घेऊन तिथं पार्किंग केलं पाहिजे. कुठेही उठलं की रस्ता एवढा एवढा झटकभर आणि तिथं पार्किंगचे पैसे घ्यायचे लोकांकडून, लोकांना त्रास द्यायचे, नगरकारांना त्रास द्यायचे, ब्रिटिश धरायचा. असा प्रकार हा महानगरपालिकेकडे चालू आहे. म्हणजे 94 साली ज्यावेळेस सर्वे झाला त्यावेळेस त्यांनी आरक्षण घेतलेले करून घेतलेले जागेवर, की त्या जागेचं आरक्षण म्हणून टाकलेलं आहे. त्या जागा ताब्यात घ्या ना. तुमची ताकद नाही विकत घेण्याची ती जागा त्या मालकाकडे आणि रस्त्यावर जागा विकत. कुठल्याही महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका असेल की रस्त्यावर महानगरपालिकेच्या रस्त्यावरती पैसे गोळा करते. पुण्यात पण ही सिस्टीम आहे, पण ती कुठेतरी सिस्टीमला एक नियोजन आहे. इथं काहीच नियोजन नाही. उगाच आपल्याला फक्त पैसे घ्यायचे. एक माणूस फक्त दादागिरी करून पैसे घेतो, त्याच्यावर शिक्का नसतो त्या पावतीवर. अहमदनगर महानगरपालिकेच्या पुढे शिक्का नाहीये, कुठून पावत्या आल्या ते माहित नाही. कोणीतरी आपल्या पावती द्यायची, पैसे घ्यायचे. लोकांची फसवणूक चालू आहे. लुबाड राहिली लोकांचे पैसे. आनंद ऋषीच्या हॉस्पिटलपाशी दवाखाना एवढा चांगला तिथं चालू आहे आणि तिथं म्हणजे लोक टेन्शनमध्ये असतात, त्यांचं पेशंट असतं आणि यांच्यासाठी 50 रुपयासाठी तिथं भांडत बसावं लागतं यांच्याबरोबर. अशी ही नगरची अवस्था आहे. डांगे साहेबांनी आमचं तर म्हणणं आहे, प्रशासक म्हणून बसले ना, प्रॅक्टिकल रस्त्यावर उतरा ना. ऑफिसमध्ये एसी केबिनमध्ये बसून तुम्ही उंटावरी शेड हाकतात काय? असं कुठं चालणार आहे? तुम्ही यायला पाहिजे प्रॅक्टिकल रोडवर पहा जरा काय होतात लोकांचे हाल. तुम्ही एक नागरिक म्हणून घ्या ना रस्त्यावर आणि मग सर्वांना काय करायचं. तुम्ही उगाच काहीतरी केबिनमध्ये बसून निर्णय करण्यात मजा नाही. तुम्ही नियोजनबद्ध करा. आम्ही तुमचे नगर परिषद तुमच्या बरोबर राहते. लूट करू नका, लोकांच्या खिशातून पैसे काढू नका. हे आमचं मागणं नाही. आता यांनी ऐकलं तर आम्ही यांच्या थोपडाला काळ पासू त्याला ऐकलंच नाही. पे अँड पार्कचा जो टेंडर काढायचा घाट सुरू केलेला आहे, खरं म्हणजे हे नगरकरांसाठी हे दुर्दैव आहे. अरे पैसेच कमवायचे महापालिकेला तर लय जागा आहेत पैसे कमवायला. इथं काय झालंय, नगरपालिकेत जखम मांडीला नेलं शेंडीला. रस्ते 9 मीटरचे 6 मीटरचे आणि तिथं तुम्ही गाड्या पार्क केलं तर बाकीच्या लोकांनी जायचं कसं? आता कापड बाजारचं जर उदाहरण घेतलं तुम्ही, 6 मीटरचा रोड आहे, त्यांना जर गांधी मैदानात पार्किंगला जागा दिली तर तिथं होऊ शकतं. बेग पटांगण आहे. अशा महापालिकेच्या ज्या जागा आहेत, आता नेहरू मार्केट आहे, तिथं जर तुम्ही आपण इगल प्राईड केलं रोडला तसं जर केलं, बांधा वापरा हस्तांतरित करा, तर बिल्डर महापालिकेला 5-10 कोटी रुपये देईल आणि पार्किंगच्या सुविधा नगर शहरात होतील. परंतु त्याच्या पुढून लोकांचं लक्ष दुसरीकडे द्यायचं आणि तिसरेच उद्योग करायचे. जो ठेका तुम्ही देऊन राहिले ती इतक्या स्वस्त दिलाय, नगरकरांचा जीव घेणार आहेत का तुम्ही? अहो त्या गोरगरीब लोक राहते, हे गाव गोरगरीबांचं आहे.
5-5 आणि 50 तुम्ही म्हणणार त्याच्याकडून 5 रुपये घे 10 रुपये घे, तो ठेका कोणीतरी एखादा मोठा माणूस घेईल, तो इथं नगर शहरात गुंड नियमन ते घेते 100 रुपये 50 रुपये मारणार शेवटी नगर करत आहेत आणि म्हणून हा ठेका रद्द करावा अशी आमची शिवसेनेची पहिली प्रक्रिया. आज महानगरपालिकेमध्ये उपायुक्त मुंबई साहेबांची भेट घेतली. नगर शहरातील जो पर्यटनचा जो घाट घातला जाऊ राहिला त्या 37 रस्त्याच्या संदर्भाची निविदा प्रसिद्ध झाली, ती निविदा रद्द करावी आणि महानगरपालिकेने जे पार्किंगचे आरक्षणाचे जे भूखंड आहेत ते विकसित करावे. खऱ्या अर्थानं लोकांना सेवा द्यायची असेल किंवा आपल्याला लोकांना नगरकरांसाठी काही काम करायचं असेल तर बहुमजली तुम्ही वाहनतळ उभं करा. नगर शहरातील जवळचे जे ओपन स्पेसचे प्लॉट आहेत महानगरपालिकेकडे पार्किंगचे ते तुम्ही विकसित करायचे रोड वाटत सुटले. 37 रस्ते जरी तुम्ही वाटले असेल तर त्या रस्त्याची लांबी रुंदी ही 18 मीटरपेक्षा पुढेच जास्त नाही. म्हणून अशा वेळेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचाराचा वास येतो. पहिली गोष्ट वाहनतळ विकसित करणं हे अत्यंत गरजेचं सोडून तुम्ही कुठेतरी मलमपट्ट्या करून नगरकरांची दिशाभूल करून राहिले. मग तुमच्याकडे बेगपाटांगणसारखा एक भाग आहे, त्याच्याबरोबर नेहरू मार्केट ही एक वास्तू जी मोकळी पाडलेली आहे तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. सर्जेपुराच्या रंग भवनच्या वरती तुम्ही बहुमजली विमानतळ म्हणजे वाहनतळ बांधू शकता. वाड्या पार्कच्या शेजारी असलेला भूखंड आतमधला जो तुम्ही त्या ठिकाणी बहुमजली असलेली बिल्डिंग पाडली तिथे तुम्ही पार्किंग करू शकता. अशा 6-7 ठिकाणी जर का मार्कंडे शाळा जी रात्री गांधी मैदानात तुम्ही मोठ्या प्रमाणात पार्किंग करू शकता. तर ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या वाहनतळाची अशा चुकीच्या काम करण्याची गरज पडणार नाही. महापालिकेने याच्याकडे त्वरित लक्ष घालावं आणि नगरकरांना नाही त्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं आणि आम्हाला जन आंदोलन करावं लागेल अशी आम्ही या ठिकाणी तशी विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलं की आपण त्वरित जी काही टेंडर काढलं होतं ते रद्द करावं. बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.